रामकृष्ण हरी मौली भक्त पुंडलिक कोण होते माहीत आहे का तुम्हाला? चला तर मग जाणून घेऊयात. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण एकदा कालयवन राक्षसाशी युद्ध करत होते. युद्ध करताना ते पळत सुटले. कालयवन त्यांच्या पाठीमागे पळायला लागला. कृष्ण पळत पळत एका गुहेमध्ये गेले. आपले उत्तरीय तेथे झोपलेल्या एका व्यक्तीच्या अंगावर टाकले. ती व्यक्ती होती महाराज मुचकुंद. सत्ययुगामध्ये महाराज मुचकुंदाने सर्व देवदेवतांना दानवासोबत युद्ध करताना खूप मदत केलेली होती. त्यामुळे देवतांनी प्रसन्न होऊन महाराज मुचकुंदांना हवा तो वर देण्याची तयारी दाखवली. तेव्हा महाराज मुचकुंद म्हणाले, युद्ध करून आता मी खूप थकलोय. आता मला झोप हवे, पण एक वरदान द्या की जो कोणी मला झोपेतून उठवेल तो जळून भस्म होईल. आणि हे श्रीकृष्ण भगवान जाणत होते, म्हणून त्याने आपले उत्तरीय महाराज मुचकुंदांच्या अंगावर टाकले. आणि कालयवनाला असा भास झाला की भगवान श्रीकृष्णच ते झोपलेले आहेत. म्हणून कालयवनाने महाराज मुचकुंदांना लाथ मारली आणि महाराज मुचकुंद जागे झाले व कालयवन जळून भस्म झाला. नंतर कृष्ण मुचकुंदाच्या समोर कठ्यावर ठेवून समोर आले व त्यांना म्हणाले, मागा काय मागायचं आहे ते. तेव्हा महाराज मुचकुंद म्हणतात की जसे माझ्यासमोर उभे आहात तसे सदैव माझ्यासमोर उभे राहा. त्यावर श्रीकृष्ण भगवान म्हणाले, आता तर ते शक्यच नाही आहे, मला खूप काम आहेत अजून, पण एक दिवस नक्की तुमच्यासाठी उभा राहीन. पुढे भक्त पुंडलिकाच्या रूपात महाराज मुचकुंदाने दिंडेर वनात जन्म घेतला आणि विठ्ठल कटावर ठेवून पुंडलिकासाठी योगी 28 विटेवर उभे राहिले. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.